नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिपार्टमेंटल PSI परीक्षा संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट आहे त्याबद्दल चर्चा करणार आहोत. आज सकाळपासून काही विद्यार्थ्यांचे फोन आले. तुमच्यापैकी बऱ्याच मुलांच्या मनामध्ये संभ्रम आहे की डिपार्टमेंटल PSI ची परीक्षा येणाऱ्या काळामध्ये होईल की नाही, आणि त्याच अनुषंगाने आज सेवा ज्येष्ठतेची यादी प्रसिद्ध करण्यासंदर्भात एक जे शासनाचं प्रसिद्धीपत्रक आहे, या प्रसिद्धीपत्रकातल्या काही मुद्द्यांच्यामुळे मुलांच्या मनामध्ये थोडासा गोंधळ निर्माण झाला आणि त्याच्या संदर्भात सकाळपासून बरीच विचारणा करण्यात येत आहे. म्हणून हा व्हिडिओ मी बनवत आहे. याच्यामध्ये पहिली गोष्ट, हा विषय आपल्याला लक्षात घ्यायचा आहे की निशस्त्र पोलीस उपनिरीक्षक पदावरील पदोन्नतीसाठी पहिल्या टप्प्यात 31/12/95 पर्यंत निशस्त्र पोलीस शिपाई पदावर भरती झालेल्या निशस्त्र पोलीस अंमलदारांची तात्पुरती राज्यस्तरीय सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्याबाबतचं हे पत्र आहे. साहजिकच ही यादी सुद्धा पुढे याच्या परिशिष्टामध्ये जोडलेली आहे. ही यादी तयार करत असताना कोणता क्रायटेरिया वापरला आणि का वापरला या कारणांचं स्पष्टीकरण करण्यासाठी हे सुरुवातीचं लेटर आहे आणि यामध्ये काही मुद्दे आहेत ते आपल्याला थोडेसे विचारात घ्यायचे आहेत. यामध्ये पहिला मुद्दा आहे पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील, म्हणजे पहिल्या मुद्द्यामध्ये तर त्यांनी तो विषय मांडलेला आहे. राज्य पोलीस विभागातील निशस्त्र पोलीस अंमलदार संवर्गातील पदोन्नती साखळीतील पोलीस नाईक हे पद रद्द करून त्यातील 38,169 इतकी मंजूर पदे पोलीस शिपाई, पोलीस हवालदार व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संवर्गामध्ये अनुक्रमे 2319, 13,349, 1,800 प्रमाणे वर्ग करण्यास व कालबद्ध पदोन्नती करता पोलीस उपनिरीक्षक हे पद पोलीस अंमलदाराच्या पदोन्नती साखळीमध्ये आणून कालबद्ध पदोन्नतीतील अनुज्ञेय तिसरा लाभ म्हणून पोलीस उपनिरीक्षक पदाची वेतनश्रेणी लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आता डिपार्टमेंटल PSI परीक्षा संदर्भात जो मुद्दा आहे तो मुद्दा क्रमांक 2 आहे. याच्यामध्ये त्यांनी अगोदरचा संदर्भ दिलेला आहे. पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील लोकसेवा आयोगामार्फत सेवा भरती होत असलेल्या विभागीय परीक्षेद्वारे भरण्यात येणारी 25% पदे भरण्यासंदर्भात 31/12/2023 पर्यंत मागणीपत्र पाठवण्यात येईल. आपल्याला माहिती आहे की 2021 मध्ये असा एक निर्णय झाला होता की पुढील 3 वर्ष डिपार्टमेंटल PSI परीक्षा घेण्यात येईल आणि त्याच्यानंतर ती परीक्षा बंद करण्यात येईल. तर त्याच्याबद्दलचं हे स्टेटमेंट आहे. मात्र त्यानंतर या कोट्यातील मागणीपत्रक लोकसेवा आयोगास पाठवण्यात येणार नाही आणि त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील पदोन्नतीचा कोटा 50% सरळ सेवेने आणि 50% सेवा ज्येष्ठतेने भरण्यात येईल असं होतं. आणि हा मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे. या संदर्भात पोलीस उपनिरीक्षक पदाच्या सेवा प्रवेश नियमात यथावश्यक सुधारणा करण्यात येईल असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा दुसऱ्या पानावरचा 2 नंबरचा मुद्दा आहे. याच्यामध्ये त्यांनी हे जे 2 प्रस्ताव होते इथे आपण पाहू शकतो. या प्रस्तावानुसार या ठिकाणी काही पत्रांचे संदर्भ दिले आहेत, बैठकांचे संदर्भ दिले आहेत आणि त्याच्यानुसार निशस्त्र पोलीस उपनिरीक्षक पदाचे स्थानापन्न पोलीस शिपाई ते पोलीस उपनिरीक्षक विभागीय अर्हता परीक्षा 25%, खात्यांतर्गत सरळ सेवेने मर्यादित विभागीय परीक्षेने 25% आणि सरळ सेवेने 50%, याऐवजी सेवा ज्येष्ठतेने 50% आणि सरळ सेवेने 50% भरण्याकरता पोलीस उपनिरीक्षक पदाचा सुधारित सेवा प्रवेश नियम मसुदा तयार करून प्रशासकीय मान्यतेकरता या कार्यालयाचे पत्र क्रमांक पोमस 510 सेवा प्रवेश नियम सुधारणा 198/2019 दिनांक 20/9/2022 अन्वये शासनास सादर केला असून शासन स्तरावर निर्णयाधीन आहे. अर्थात यामध्ये काय म्हटलेलं आहे की 2022च्या अगोदरचा म्हणजे जो 50%, 25%, 25% असा जो कोटा होता तो बंद करून तो 50%, 50% याप्रमाणे भरण्यात यावा आणि त्याची कार्यवाही व्हावी. त्याच्यानंतर अर्थात ही जी बाब आहे ही 20/9/2022ची आहे. त्याच्यानंतर मात्र सदर समितीची 14/9/2023 रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार या कार्यालयाचे पत्र क्रमांक पोमस, हे पत्राचा पूर्ण क्रमांक आहे आणि ही तारीख आपल्या दृष्टीने महत्त्वाची आहे, 3/10/2023 अन्वये पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील एकूण मंजूर पदे 50% सरळ सेवेने आणि 50% सेवा ज्येष्ठतेने भरण्याऐवजी 50% सरळ सेवेने, 25% पूर्वीप्रमाणे लोकसेवा आयोगामार्फत आणि 25% सेवा ज्येष्ठतेने भरण्यास परवानगी देण्याबाबतचा फेरप्रस्ताव शासनास सादर केला असून शासन स्तरावर तो निर्णयाधीन आहे.
म्हणजे सगळ्यात अलीकडची अपडेट कोणती आहे तर 3 ऑक्टोबर 2023 ची. 3 ऑक्टोबर 2023 अपडेटमध्ये काय म्हटलेलं आहे की दरम्यानच्या काळामध्ये 1-2 वर्षामध्ये ज्या घडामोडी झाल्या त्यामध्ये 50%, 25%, 25% हा जो कोटा होता हा 50%, 50% करावा याच्यावर विचार चालू होता. पण ती तरतूद आता रद्द करण्यात यावी आणि जुन्या पद्धतीप्रमाणेच 50% PSI ची पदं सरळ सेवेने भरली जावीत, 25% डिपार्टमेंटल PSIच्या परीक्षेने आणि 25% सेवा ज्येष्ठतेने भरली जावीत, ही तरतूद कायम ठेवावी असा फेरप्रस्ताव शासनात सादर केलेला आहे आणि शासन स्तरावर तो निर्णयाधीन आहे. तर अशा पद्धतीने ही शेवटची अपडेट आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की डिपार्टमेंटल PSI परीक्षा जी आहे पूर्वीप्रमाणे पुढे लागू होईल. शासन स्तरावर त्याच्या निर्णयाची प्रक्रिया चालू आहे. त्यामुळे आपण जो सगळ्यात शेवटची अपडेट आहे ही विचारात घेणं गरजेचं आहे. अर्थात हे सगळा पत्रप्रपंच करण्याचा हेतू तोच होता की आत्ता जी सेवा ज्येष्ठता यादी पुढे आपण पाहू शकतो की ही सेवा ज्येष्ठता यादी जी जोडलेली आहे ही सेवा ज्येष्ठता यादी कशी तयार करण्यात आली त्याचं एक स्पष्टीकरण मिळावं यासाठी हा सर्व पत्रप्रपंच केलेला आहे. पण यामधून एक गोष्ट आपल्याला अगदी प्रकर्षाने जाणवते, स्पष्टपणे आपल्या लक्षात येते, ती म्हणजे की डिपार्टमेंटल PSI परीक्षा पूर्वीप्रमाणेच पुढे कार्यरत पुढे नेहमीप्रमाणे घेतली जाईल, व्यवस्थित चालू राहील हे या पत्रावरून आपल्या लक्षात येतं. तर डिपार्टमेंटल PSI परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि PSI होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सर्व पोलीस बांधवांना ओमकार अकॅडमीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.